पण मग काहीतरी सोर्सेस ऑफ इन्कम तर शोधावं लागेल. बघा आता माझं ताबीज देते आहे ना मी तुम्हाला गोल्डचं, त्याच्याने अपॉर्च्युनिटीजचा फ्लो उघडणार आहे. ठीक आहे, पॉकेट किट आहे, काही रेमेडीज आहेत, ह्याच्याने अपॉर्च्युनिटीजचा फ्लो तर उघडणार आहे. पण त्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही कधी कशा कॅच करणार आहे हा खूप महत्त्वाचे. पण तुम्हाला मी जो देते तो खूप अमेझिंग ताबीज देते. एवढा कस्टमाइज मी पहिल्यांदा केलाय की याच्यात मलाच माहिती आहे मी काय काय कसं कसं टाकले. 3 रात्र जागून मी याच्यात काय काय भरायला पाहिजे काय काय नाही. म्हणजे माझे मोठे मोठे ग्रंथ काढलेत बाहेर आणि जो प्रॉब्लेम दिसत होता प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन. आणि शेवटी तर आम्ही असा विचार केला होता की अजून 2 दिवस घेऊया, पण आम्ही रात्रीतलं ते काम कम्प्लीट केलंय. पण अपॉर्च्युनिटी झाल्यावर तुम्ही ते ग्रॅब करायला तयार नसेल की माझ्याकडनं होतच नाही म्हटल्यावर मग मी काही नाही करू शकत. नाही आता म्हणजे बहिणीलाच विचारलं तर चपात्या वगैरे बनवायचं, तिने मला असंच कॉल केला आणि चपात्या तू बनवशील का, तिला थोडंसं नाही वाटतं. मग तिला म्हणते टायमिंग वगैरे कसं आहे, तर ती बोलली 9 ते 1 पर्यंत आहे. मी विचार केला म्हटलं जाऊ स्टार्टिंग तिथनं तर करूया, कुठे बाहेर पडल्याशिवाय तर घरात बसून तर काही मिळणार नाही. मग तिला म्हटलं ठीक आहे तू विचार थोडंसं कुठे बाहेर आहे करेल म्हटलं काही प्रॉब्लेम नाही. जसं जसं आपल्याला जरूर तसं. पण स्वतःचं काय करायचं काय विचार करा. बिझनेसचाही विचार आहे पण डोक्यात काल विचार आला होता की मला तिने थॉट मांडला माझ्यासमोर की आपल्याला जर बिझनेस करायचा असेल तर मग आपण कोणत्या टाईपचा बिझनेस करू शकतो. तर मग मला पण तेवढं काही माहीत नाही बिझनेसचं, बट हां तिच्या